अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेले आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओकडे वळते। बघा, आज आहे कालाष्टमी आणि 2024 मधली पहिली कालाष्टमी, तसंच मार्गशीर्ष महिन्यातला हा चौथा गुरुवार आणि 2024 मधला पहिला गुरुवार। कालाष्टमी आणि गुरुवार ह्या दोन ज्या एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या दिवशी आपल्याला जी विशेष सेवा करायची आहे, म्हणजे प्रत्येक तिथीला अशा ज्या काही वेगवेगळ्या तिथीला आपण ज्या सेवा करतो, जे उपाय करतो, जे तोडगे करतो, त्याचा आपल्याला निश्चित लवकर फळ प्राप्त होत असतं। तर म्हणून आपण आज गुरुवार आहे, मार्गशीर्षचा चौथा आणि कालाष्टमी आहे, तर आपल्याला आज काही उपाय करायचे आहेत। बघा, आपल्या घरामध्ये सतत वारंवार नवरा बायकोंची भांडणं होत असेल, मुलंच वारंवार आजारी पडत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, खूप दिवस एखादी व्यक्ती आजारी आहे, त्याला खूप दवाखाने झाले, बाकीचे उपाय झाले तरी तो बरा होत नाही, त्याच्यासाठी किंवा सासू सुनेची भांडणं, घरात सतत कोण नाही कोण चिडचिड करत असतं, घरात वारंवार नकारात्मकता असते, घरात काही ना काही सतत वाईट घडत असतं, दुःख असतं, अडचणी असतात, दारिद्र्य असतं, पितृदोष असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, मुलांची प्रगती होत नाही, नवऱ्याच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाही, व्यवसायात प्रगती होत नाही, नवरा खूप कष्ट करतो पण ते आलेले पैसे त्याला, म्हणजे त्याच्या कष्टाप्रमाणे त्याला पैसे मिळत नाहीत आणि आलेले पैसे त्याचे घरात टिकत नाहीत। ह्या सगळ्यासाठी आपल्याला आज गुरुवार आणि सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता। आज बघा, गुरुवार आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या माता लक्ष्मीची आज आपण पूजा करतो, माता लक्ष्मीची उपास करतो, माता लक्ष्मीची सेवा करतो, माता लक्ष्मीचं लक्ष्मी अष्टकं म्हणतो, श्री सूक्त म्हणतो, गुरुवारची सेवा करतो, दत्त महाराजांची, स्वामी समर्थांची, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आपण, म्हणजे गुरुवारी बऱ्याच सेवा करत असतो। तसंच आपल्याला आज सायंकाळी कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत आणि त्या कसे ते उपाय करायचे ते मी सांगते। बघा, आपलं कापूर जाळायचं भांडं असेल, मातीचा दिवा असेल, मातीची पंती असेल, डिश असेल, त्यामध्ये पहिल्यांदा तांदूळ थोडे घालायचे आणि त्यावरती 4 कापराच्या वड्या घ्यायच्या। भीमसेन कापूर असेल तर खूप 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 त्याचा लवकर फरक पडतो, नसेल तर साधा कापूर घ्या। त्यानंतर हा कापूर शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायचा। शुद्ध गाईचं तूप असेल, जसं भीमसेन कापराचा लवकर फरक पडतो तसं शुद्ध गाईच्या तुपानं जर आपण कुठल्या उपाय सेवा केली तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला लवकर मिळत असतं। तर काय बघा, शुद्ध गाईच्या तुपामध्ये ते कापूर ओले म्हणजे बुडवून घ्यायचे। समजा तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर साधं तुमच्याकडे तूप असेल तर चालेल, पण तुपातच ओला करायचा कापूर आणि तो त्या तांदळावरती ठेवायचा। आणि आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्यायची। पिवळी मोहरी नसेल तर तुमची मसाल्याच्या डब्यातली फोडणीची मोहरी घेतला तरी चालेल। ही मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये एक छोटा चिमूटभर घ्यायची आणि ती उजव्या हातात घ्यायची। आपली मुलं जेवढी आहेत त्यांच्या मुलांच्यावरून उतरायचं। कोण आपल्या घरात सारखं सतत चिडचिड करत असेल, त्याला दृष्ट लागली असेल, त्याला नजर लागली असेल, त्याच्यावरून 7 वेळा उतरायचं। तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असेल त्यांच्यावरून 7 वेळा उतरायचं। बरेच दिवस कोणी आजारी असेल, त्याला म्हणजे औषधाचा फरक पडत नसेल तर त्याच्यावरून 7 वेळा उतरायचं। आणि त्यानंतर तुम्ही ही मोहरी मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा ओवाळायची आणि त्या जे आपण कापूर घेतलेला आहे त्या कापरावरती ती मोहरी टाकायची आणि त्यानंतर 3 लवंग अखंड, न तुटलेल्या, न फुटलेल्या, पुढं जे फूल असतं ते फूल असायला पाहिजे, आणि 3 विलायची हिरव्या, हे 3 आणि 3 हे त्या कापूरवरती टाकायचं आणि देवघरात बसायचं आणि ते प्रज्वलित करायचं आणि आपली इच्छा बोलायची काय असेल ती। तुमच्या घरामध्ये पैसे टिकत नाही, नवऱ्याला प्रमोशन मिळत नाही, नवऱ्याला कष्ट केलेल्याचं मेहनत म्हणजे पगार मिळत नाही, म्हणावे तसे पैसे येत नाहीत, मुलं वारंवार आजारी पडत असतील ते बरे व्हावेत, सासू सासरे जे आजारी पडत असतील, कोण काही म्हणजे कष्ट असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, ते जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या बोलायच्या
आणि त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची आरती करायची, कारण आज गुरुवार आहे. गुरुवारी प्रत्येकाच्या घरामध्ये सायंकाळी मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीची आरती होतं. जर तुम्हाला संध्याकाळी करायचं नसेल, तुम्ही उपवास करत नसेल, पूजा मांडत नसेल, तर तुम्ही माता लक्ष्मीची आरती करायची आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये हा कापूर फिरवायचा. त्यानंतर तुळशीजवळ जायचं आणि तुळशीला सुद्धा 3 वेळा आरतीसारखं तो कापूर ओवाळायचा आणि मेन चौकटीवरून सुद्धा तुम्ही तो कापूर 3 वेळ ओवाळायचा. आणि त्यानंतर ते भांड, कापूर जे प्रज्वलित केले ते भांड देवघरामध्ये एका बाजूला ठेवायचं. आणि तुम्ही तुमचे गुरु ज्यांना मानता, स्वामी समर्थ असू द्या, साईबाबा असू द्या, किंवा तुम्ही कुठल्या देवाला, इष्टदेवतेला मानता त्या देवाला प्रार्थना करायची, मनापासून त्यांना प्रार्थना करून सांगायचं की आमच्या ह्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत. तर ह्या असे छोटे छोटे उपाय जे आपण करत असतो ते उपाय आपल्याला कमी खर्चामध्ये होत असतात. कारण आपण कुठे पत्रिका किंवा आपले ग्रह किंवा आपले जे काय दोष असतात ते कुठे भटजीला किंवा पुजाऱ्यांना दाखवायला गेलो तर त्यांनी हजारो रुपये खर्च करून शांती करायला सांगतात. तर हे न करता आपण घरच्या घरी ह्या सेवा उपाय करू शकतो. हा उपाय जो आहे तो तुम्ही आज सायंकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये नक्की फरक पडेल. हे केल्यानंतर तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल, अडचणी असतील निघून जाईल, दुःख निघून जाईल, तुमच्या घरामध्ये 7 पिढ्याचं दारिद्र्य असेल ते निघून जाईल, पितृदोष निघून जातील, वास्तुदोष निघून जातील, तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर ती लक्ष्मी टिकेल, पैशाची वाढ होईल. पण मी सांगते तुम्हाला, हे उपाय करत असताना तुम्ही कष्ट आणि कर्म दोन्ही चांगले ठेवा. कर्म चांगले असतील, कष्ट असेल तर तुम्हाला नक्की ह्या उपायांचा फायदा होईल. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना. कारण कुणाचं ना कुणाचं चांगलं होऊ दे ह्यासाठीच मी व्हिडिओ करत असते, उपाय सांगत असते, सेवा सांगत असते. तसं तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ बघितला तर तुमच्या कुणाला संबंधितांना अडचण असेल तर तो व्हिडिओ शेअर करा. दुसऱ्याचं चांगलं चिंता, तुमचं स्वामी समर्थ चांगलं करतील. जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं चिंतील. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे नवीन नवीन उपाय, सेवा, तोडगे तुम्हाला कमी खर्चातले कळतील. आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.